खेड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत 28 गावातील 31 महावितरण कामांसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 2,71,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली। या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे। हजारो नागरिकांना शुद्ध आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। या मंजुरीसाठी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत अपूर्ण जलजीवन मिशन कामे, निधीची कमतरता आणि पाणी टंचाईचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला होता। तसंच पंचायत समिती स्तरावरील आढावा बैठका आणि शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले। त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक गावांमधील रखडलेल्या पाणी पुरवठा कामांना आता गती मिळणार आहे। नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले। अमरावती जिल्ह्यातील कळमजापूर इथं शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळल्याने सुनंदा सहारे या महिला शेतमजुराचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 6 महिला जखमी झाल्यात। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले। ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली। जखमी महिलांना तातडीने चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास सुरू आहे। पावसाळ्यात वादळी वातावरणात शेतात काम करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले। ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ठाकरेच्या युवा सेनेने गाढवावर बंडखोर खासदारांचे फोटो लावून निदर्शने केली। नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बंडखोर खासदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भाजपला स्वतःचे बाळ होत नाही, दुसऱ्याचे बाळ स्वतःच्या कमरेवर घेऊन नाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप युवा शिवसैनिकांनी केलाय। यापुढे खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा युवा शिवसैनिकांनी दिलाय। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। आज गद्दार खासदाराच्या विरोधात जे फुटीर खासदार 6 गेले 100 कोटी रुपये घेऊन त्या भाजप सरकारने फोडलेले त्या संदर्भात गाढवाचं आंदोलन केलं आहे। आणि या भाजपला कसे या राज्यात आणि या देशात माननीय अमित शहांना 2029ला पंतप्रधान करायचे, त्या पंतप्रधानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे ही खासदारांना फोडण्याची पद्धत चालू आहे पक्षफोडणी। कारण की भाजपला स्वतःचं बाळ होत नाहीये। भाजप दुसऱ्याचं बाळ चोरून स्वतःचे बाळ कमरेवर, लोकांचे बाळ कमरेवर नाचवण्याचं काम या भाजपच्या वतीने या राज्यात आणि या देशात चालू आहे। कारण की तृणमूल बघितलं आपण पाहिलं असेल, या देशातील तृणमूलचे 20 आमदार फोडलेले आहेत आणि खासदार 20 फोडलेले आहेत। तर हे लोकशाही विरोधी आहेत आणि लोकशाही विरोधी राहणारच आहेत। कारण की यांना मुळात संविधान संपवायचे या देशात। या देश हा हुकुमशहाकडे वाटचाल करत आहे। नांदेड इथं घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक करून 73,700 रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा मुद्देमाल जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली। चौकशीत आरोपींनी नांदेड शहरातील 2 घरफोड्यांची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि त्यांच्या पथकाने केले। बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसानंतर डोणगाव परिसरात निसर्गाचा एक अनोखा आविष्कार पाहायला मिळाला। पहिल्या पावसाच्या पाण्यात मोठ्या संख्येने बेडूक पिवळा रंग धारण करून बाहेर आल्याने नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं। बेडकांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। स्थानिकांच्या मते हा निसर्गाचा दुर्मिळ चमत्कार वर्षातून केवळ एकदाच पहिल्या पावसानंतर पाहायला मिळतो। मोठ्या आकाराचे हे बेडूक नंतर पुन्हा दिसत नसल्याचंही ग्रामस्थ सांगतायत। या अनोख्या दृश्याचा नागरिकांनी उत्सुकतेने आनंद घेतलाय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावले। अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांनी एकच धावपळ उडाली, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। गेल्या 2 दिवसांपासून चोपडा शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरण होतं, मात्र उष्णता आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। अखेर विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। या पावसामुळे शेतातील पिकांना आणि नुकत्याच पेरणी झालेल्या शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले। अद्याप पेरणी न झालेल्या कोरडवाहू भागातील शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागणार आहेत।